आज पत्रिकांच्या दर्पण या वृत्तपत्राच्या वर्तमान दिन असतो, त्यानिमित्त सर्वत्र साजरा केला जातो. 20 फेब्रुवारीला तो कार्यक्रम असतो त्याच्या जयंतीचा, आणि शासनानं 27 डिसेंबर 2024ला एक जी आर काढला आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या 20 तारीख दिल्या आहे. प्रत्येक शासकीय कार्यालय शाळामध्ये सुद्धा हा दिवस साजरा करायचा आहे. माझी विनंती आहे सर्वांना, माहिती अधिकारी सर्वांना, की पुढला जो 20 तारखेचा कार्यक्रम आहे पुढल्या महिन्यामध्ये, तो सर्व पत्रकारांना एकत्र आणून तुम्ही जो शासकीय स्तरावर चांगलं एक दिवसाचा जो कार्यक्रम घेतलं, ते पत्रकारांच्या समस्यासुद्धा आपण तिथे अध्यक्षता संपादक आहेत, वृत्तपत्रात कशा कठीण परिस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये काय कार्य करतात, दुर्गम भागातसुद्धा वृत्तपत्र पत्रकारांना, सर्व स्तरातल्या पत्रकारांना तुम्ही इथं आमंत्रित करून चांगला कार्यक्रम घ्यावा अशी मी विनंती करतो आजच्या दिनी. आणि आजच्या या कार्यक्रमाला घडून आणणारे श्री बोरकर सर आणि त्यांच्यासोबत सहकार्य करणारे इतर माननीय अध्यक्ष डॉक्टर मेश्राम साहेब हे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये निघून गेले आपल्याकडून कार्यक्रम, त्यांच्यासुद्धा मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रम प्रमुख अतिथी माननीय ज्येष्ठ पत्रकार माझे मार्गदर्शक केशवरावजी देशमुख, संपादक आधी गरजी पत्रिका, यांचेसुद्धा मी आभार मानतो. ज्येष्ठ पत्रकार श्री हेमंतजी डोर्लीकर सर यांचेसुद्धा मी आभार मानतो. रेखाताई माझे अधिकारी साहेब वाघ साहेब भजनजी वाघ यांचेसुद्धा मी आभार मानतो. उपस्थित असलेल्या रेखाताई वंजारी संपादिका यांचेसुद्धा आभार मानतो. इंगळे मॅडम संपादिका यांचेसुद्धा आभार मानतो. श्रीमंत जी सुपाम, मुकुंद भाऊ जोशी, खेवले, जगदीश, सर्वांचे मी आभार मानतो. अनुपजी पण आहे, सर्वांचे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला ती शोभा वाढवली. आणि माझी एक सूचना आहे, आपण चर्चा करू कार्यक्रमावर, की नुकतंच मागच्या महिन्यामध्ये शुक्रवारला या मुकेश चंद्रकांत NDTV पत्रकार म्हणजे आपल्या गडचिरोलीला लागून असलेल्या राज्यामध्ये त्यांची हत्या झाली आहे. ही हत्येच्या आपल्याला संशयास्पद त्या गोष्टी बाहेर आपल्याला येत आहे, तर आपल्या जिल्ह्यात सुद्धा फटका बसू शकतो. कारण आपण सुद्धा या भागामध्ये सेन्सिटिव्ह भागामध्ये काम करतो. तर मला माझी आपण लोक जर पुढाकार घ्यायचं काही पत्रकारांनी गडचिरोली जिल्ह्यात सर्व पत्रकारांनी एकत्र बोलवून इंदिरा चौक ते SDO ऑफिस तशी कार्यापर्यंत आपण एक लॉंग मार्चचा एक कार्यक्रम आयोजित करावे आणि दिवस ठरवा, त्यावेळी आणि एक निवेदन देऊ की त्यांच्या छळसुद्धा आपल्याला पोहोचू शकतो. पत्रकार असुरक्षित झाला आहे, ते एक श्रद्धांजली कार्यक्रम होईल तो खऱ्या अर्थानं. नंतर आपण जिथे जे आपण कार्यक्रम घेतो तिथे आपण श्रद्धांजली घेतो आणि मोकळं होतो. एक या निमित्त एकजुटीचा एक संदेश जाईल जनसामान्यामध्ये. ते आपण जर पुढाकार घेतला तर हरकत नाही, तर बाकी पत्रकार संघटना त्यांना पण निमंत्रित करा, एक दिवस ठरवा आणि तो कार्यक्रम घ्या. तर आजच्या मला आभार प्रदर्शन प्रमुखतीनं स्थान दिलं आणि आभार प्रदर्शन संधी मिळाली, याबद्दल सुद्धा मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी ते जाहीर करतो.